आठ सांगितले का ना? आठ थँक्यू सर. सगळे पोरं घ्या बाबा. आपल्या जीवनाचं काहीतरी नंदनवंदन झालं पाहिजे, म्हणून मी माझ्या प्रत्येक कामगार मित्रांना हात जोडून विनंती करतो की आपले वडील, आपली आई ज्या पक्षामध्ये काम करत असेल ते पक्ष तुमचा बाजूला ठेवा, पण आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. तर एक सुधाकर झाले तुकाराम मुंडे सारखा या तालुक्यामध्ये काम करतोय त्याचा हात मित्रांनो, गेले कित्येक वर्ष या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये तरुणांचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. ते प्रश्न मार्ग लावण्यासाठी एक योद्धा या विभागातून, या तालुक्यातून घडतोय. एक नेता या कर्जत खालापूर तालुक्यातून तरुणांचं नेतृत्व करतोय. म्हणून मी सर्व कामगारांना विनंती हात जोडून करतो का येणाऱ्या 3 तारखेला आपण सर्वांना, ज्या गोदरेज कंपनीमध्ये माझा कामगार काम करतोय, ही कामाची वर्दी घालूनच त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे, जेणेकरून सुधाकर भाऊला किती पाठिंबा आहे कंपनीमधून त्या ठिकाणी दिसून येणार आहे. साहेब, आणि या वर्दीमध्ये आलो, भाऊला काय माहिती कंपनीचा कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे म्हणून प्रत्येकाने हात जोडून विनंती करतो, कामाची वर्दी घालूनच त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आज आपण जर त्या मोर्चामध्ये सहभागी झालो नाही, अभी नाही तो कभी नाही, हे लक्षात घ्या. तुमचं पुढचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या. भाई, हमारा तो बाल पक गए, हम अभी 6 साल साथ काम करेंगे, बाद हम रिटायर हो जाएंगे, लेकिन आप लोगों का सब भविष्य भाई के हाथ में. इनको साथ दो सब लोग, भाईंच्या आवाजाला आवाज द्या. आणि जसं भाईने सांगितलंय काय 25-30 हजारचा नोट घेऊन शिल्पी खालापूरून येणार आहे, म्हणजे आपल्या सर्व कामगारांना पण विनंती करतो, तुम्ही आई वडिलांना नतमस्तक व्हाच आणि सांगा तर भाईचं 25,000 येणार आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्या खालापूरच्या 40,000 काढा. ही ताकद ही संधीचं सुवर्ण सोनं करा. काय भावना कमी हो, काय कमी आहे? कुणी नेतृत्व केलं कर्जत खालापूरमध्ये? भाऊ हे नेतृत्व करतात आणि नेतृत्व सर्वांनी स्वीकारलंय. मी सुद्धा सामाजिक धार्मिक संस्थेमध्ये भाऊ काम करतोय. मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्या संस्थेच्या माझ्या पदाधिकाऱ्यांना पण मी सांगितलं आहे का भाऊ तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात, भाऊंचा हात बळकट करूया आणि भाऊला त्या ठिकाणी जो मेळावा आपला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने घराने एकत्र राहूया आणि 3 तारखेच्या मोर्चासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया. कंपनीच्या विरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती, ती फक्त सुधाकर भाऊ गारेंनी केलेली आहे. आणि तुमच्यासाठी पहिली आणि शेवटची संधी आहे. आता नाही तर परत तेच होणार नाही. सुद्धा अजून झालेलं नाही. आज 27 तारीख मागच्या महिन्याला, दर महिन्याला माझा 25 ते 26 तारखेला पगार होतो. तरी तर पाशीलकर साहेब आता तर मला जर आतमध्ये जाऊन जर गेला असेल, पाशीलकर साहेब तर समोर बोललो असतो त्यांना. तुमच्याकडे येऊन फेऱ्या मारून आम्हाला कंटाळा आला. 4 वर्ष पीएफ भरला नाही. EIC साठी माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करत होतो, मी त्यांच्याकडे गेलो, HR कडे गेलो. पाशीलकर ते बोलतात का मला का तुम्ही कुठेतरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या ऑपरेशन करून घे बोलले. मी मोपाड्याला हॉस्पिटलमध्ये 70,000 रुपये खर्च करून 2 डोळ्याचं ऑपरेशन केला. तर ते मला बोलत होते का तू ग्रामीण रुग्णालयामध्ये 900 ऑपरेशन करत होतो. तर मी बोललो त्यांना माझं EICचा महिना, मी 4.5 वर्ष मी काम करतोय, EIC तुम्ही का भरत नाही माझी? त्यांना मी प्रश्न विचारला. ते म्हणतात का मग आता ते कॉन्ट्रॅक्टर भरत नाही. सिद्धिविनायक कॉन्ट्रॅक्टरचं नाव म्हणजे सिद्धिविनायक आहे, राजू कोंडे म्हणून त्याचं नाव आहे. कुठला तो तांबाटीचा आहे. त्याला आता या पगाराविषयी त्याला फोन केला, तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीने तुम्ही बघून घ्या बोलते, असं बोलतो आम्हाला. पण अजून पगार काय केला नाही. आता उद्या रक्षाबंधन आली तरी पगार नाही. काय
दर महिन्याला 25-26 त्या पुढे पगार करतो. ते पण आम्ही पाठी लागून याच्याकडे जा, ते लीडर लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन शिनी असा पगार आहे की 13-14 हजार पगार तो आहे तुझं पगार 13.5. पहिले इव्हेंटची पावती फाडा पहिली एजंटची पावती 120 रुपये फाडावं लागतं नाही वर्षाची पावती. आम्ही तेच बंद देव मागूनकर त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी काम करतो. आज कम से कम मला 7 वर्ष झाली. पगार तोच आहे जे त्यांनी सांगितलेला आहे तोच पगार आहे. आणि दादाजी पण जास्त आहे कंपनीमध्ये की कधी कधी सुट्टी असली झाली तर ते बोलतात तू याच्याला भेट, ह्याला भेट, त्याला भेट, त्याच्यानंतर कामाला येईल. तर खूप इकडे तिकडे जाऊन मानसिक त्रास भरपूर मी सहन केलेला आहे. तरी आज आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कम से कम 15-30 पोरं असतील. त्या 30 पोरांचं कधी कधी महिन्याला व्यवस्थित करतो. पण आता कम से कम 2 महिने झाले अजून आमचा पगार झालेला नाही. गेल्या महिन्याचं म्हणजे आता दुसरा महिना चालू झाला. त्यांना आम्ही एचआरला बोललो, सगळं बोललो. ते बोलले की होईल, आज होईल, उद्या होईल, परवा होईल. त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला जे काय बोलायचं ते सत्य सांगणार. आम्ही 10 वेळा फिरणार नाही कारण आम्ही काम करून त्यांच्याकडे जात असतो. तर ते उद्या होईल, परवा होईल. याच्या म्हणतो मी बिल दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो बिल दिलं नाही. आज खरी परिस्थिती आहे की याच्याने अजून बिल दिलेलं नाही कॉन्ट्रॅक्टर. आता त्यांच्यामध्ये काय आहे काय नाही ते समोर येत नाही. तो बोलतो तिकडे जा, तो बोलतो इकडे जा. आमचा कॉन्ट्रॅक्टर बोलतो की कंपनीकडे कमसे आमचे 20-25 लाख रुपये ते कंपनी देत नाही. आता का देत नाही हे आम्हाला माहित नाही. आमचा पीएफ भरला जात नाही. तर पीएफ भरते वेळी आमचा कॉन्ट्रॅक्टर बोलतो की कंपनीने मला पैसे दिले की मी लगेच भरायला तयार आहे. पण कंपनीकडे आम्ही जातो ते म्हणतात तो घेऊन कुठेतरी जाईल. अरे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर झाला, ते द्यायला तयार आहे सगळं, पण कोण यायला तयार नाही. कंपनीवाला कोणी यायला तयार नाही. त्याच्यामुळे याच्या पुढे काय करायचं, काय निर्णय घ्यायचं हे सगळं आहे. आपले कामगार कर्जत पासून, पेठ पासून ते खोपोली 2 व्हीलरवरून प्रवास करतात. रस्त्यांमध्ये भरपूर गाड्या वगैरे असतात. सगळं काही जणांचे ऍक्सिडेंट पण झालेले आहे, सगळं झालेलं आहे. पण त्याचा काही कंपनीने काही कोणी मोबाईलवर दिला नाही, काही कोणी विचारलं पण नाही. येऊन जाऊन हॉस्पिटलमध्ये पण गेलेले नाही. पण अशा व्यवस्थेमध्ये कंपनीने काहीतरी सुविधा आपल्याला करून द्यावी हा आमचा कळकळीची विनंती तुमच्याकडे. आम्हाला 2 शिबिर आहेत. त्यामध्ये नाईटला जर 2 दांड्या मारले कोणी तर डबल नाईट करावं लागते. आणि नाही केली तर त्यांनी आम्हाला धमकीचं मेसेज टाकलेले आहे. ते मेसेज पण तुम्हाला देतो. अविनाश पवार त्याचं नाव आहे. त्यांनी मेसेज टाकला आमच्या ग्रुपला गोदरेजच्या. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मॅक्स इंडिया. जर आणि ते कुठलं कारण ऐकून पण घेत नाहीये. आपण सगळ्यांनी 3 तारखेला एकही माणूस तुमचा कामाला जाणार नाही, बरोबर ना? तुम्ही सर्वांनी स्वतःच्या कुटुंबासहित आपल्याला गेटवर येऊन थांबायचं आहे, बरोबर? सकाळी कर्जतवरून आम्ही 9-9:30 ला निघणार आहे. 10 वाजता आपल्याला सावरोडी 4 फाट्यावर जमायचं आहे. सावरोडी 4 फाट्यावरून आपण गोदरेज कंपनीच्या गेटवर जाणार आहे. तिथून मग आपण टाटाकडे येणार आहे. पण पहिला गोदरेज आणि मग टाटा. तिथे कोण कोणाचं नातं होतं, कोण कोणाचा संबंध ते कोणाचं बघितलं जाणार नाही. तुम्ही सगळ्यांनी फक्त बरोबर राहा. त्यांना कसं वळलीच आणायचं आणि काय करायचं ती जबाबदारी आमची सगळ्यांची सोडा. तुम्ही न डगमगता आम्ही मगाशी त्या पाचशेला समोर सांगितलं मी, तो आमच्या एखादी मुलाला कामावरून काढायचा चूक केलीस ना तर आम्ही तुझ्या कंपनीत तुला विचार येणार नाही. तो इथून राहतो 5,000चा मोठे मुद्दे घ्यायचे. तो तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायला बघतोय ना. आम्ही त्याच्या कुटुंब काय डिस्टर्ब कसं करायचं ते आम्हाला समजतंय. आम्ही त्याच्या घरी जाऊ. तुम्ही कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, बरोबर ना? तुम्ही जर घाबरलात, तुम्हाला जर ही लढाई केलं आपलं झालं ना, तुम्हाला परमनंट व्हायचं आहे ना. किती वर्ष तुम्ही 10 काम करणार आहेत सांगा ना. आज आपल्या कर्जत, कलापूर, पाळी सुद्धा आपल्याला लागूनच आहे. मग ती सुद्धा आपल्याला स्थानिकच म्हणता येईल. पेन असतील काही जी मुलं आपल्या काम करतायत त्यांना पहिलं आपण मागणी केली की बाबा पहिले तिथं काम करत लोक त्यांना पहिले परमनंट करा. जसं तुम्ही बाहेरची कुठली कंपनी आहे, कुठं आणताय त्यांना समान काम समान वेतन, बरोबर? ज्यांना 30,000 आमच्या लोकांनी 30,000 भेटला पाहिजे. परंतु तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतो की तुम्ही 3 तारखेला तुमच्या कुटुंबासहित, तुमच्या भाऊबंदासहित, तुम्हाला अजून काही माणसं वाढत असलेली सहित अगदी 5-50 हजार लोक आपल्याला जमवायचे.
काही करून तिथं आपल्याला एकदम जो तुमचा निर्णय आहे, जे तुमचा ज्या पुढची भरती असेल, तुमच्या आयुष्याचं तुम्हाला आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी तुमची मला जास्त गरज आहे. मी तर माझा शब्द दिलाय, आम्ही सगळी मंडळी बरोबर आहे तुमच्या बरोबर, पण तुमची गरज असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी अगदी तुमच्या भावासहित, तुमच्या पत्नीसहित तुम्हाला यायचंय. आम्ही सुद्धा माझ्या पत्नीसहित तिथे येणार आहे, माझ्या आई वडिलांसहित तिथे येणार आहे. तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं हजर राहायचं सगळ्यांनी. ही आता आपले फर्स्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर मोर्चा करायचा आहे, बरोबर ना? हा. आणि तुम्हाला जर काय कोणाची भीती वाटत असेल किंवा त्या पाचशे मी पुन्हा पुन्हा काय सांगतो, त्यांच्या समोर मी वापरायच्या समोर त्याला सांगितलंय, तू जर आता एकही माणूस काढायचा प्रयत्न चूक केलीस तर आम्ही तुझ्या घरी येऊ, म्हणजे एकदा दोन 5,000 लोक तुझ्या घरी येऊ, अशा हिशोबाने जर आम्ही मराठी शब्दात जे काय बोलत ते बोललोय. तर तुम्हाला टाटा आणि गोदरेजला 3 तारखेला आपण धडा शिकवायचा, म्हणजे शिकवायचा. तुम्हाला जोपर्यंत प्रमाण करत नाही तोपर्यंत तिथं मी उठणार नाही, ही माझा शब्द आहे. आम्ही आंदोलनाला बसलो ना, ऐका जरा एक मिनिट, हो ऐका जरा. आंदोलनाला बसलो ना तेव्हा कामगारांपेक्षा कामगारांच्या बायका आमच्या सोबत येऊन पडल्या त्या आंदोलनामध्ये, आणि त्या महिलांनी इतक्या ताकदीने आमच्या बरोबर हे केलं ना, आंदोलन केलं ना, त्यांना कंपनीला भाग पाडलं तरी त्यांना परमनंट करायला. तर आपल्याला आपल्या रोजगाराचा विषय आहे. आपण सर्वांनी, आपल्या आई असेल, आपली पत्नी असेल, बाईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना त्यांना घेऊन यायचंय. आणि तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला तुमच्या केसालाही कोण धक्का लावणार नाही. 5-50 तरी सांगा मी 10 वर्ष 1 वर्ष काम करतोय किंवा मला पेमेंट स्लिप कधीपासून भेटले. तर आपण लोकांनी आपल्याला गेट पास आपण का मागतोय, जर वेळ आली तर तुमची श्रमिक आहे ना, ती कुठली श्रमिक काय नाव, श्रमिक संघटना, हिला बाजूला ठेवून आपण चांगल्यात चांगली युनियन पण लावू आणि कोर्टात पण जाऊ. त्या दिवशी आम्ही 3 तारखेला सगळ्या तयारी करणार आहे. युनियन जरी लावायला लागले आपण त्या दिवशी युनियन पण लावू शकतो आपण, पण तुम्ही सगळी ठाम राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कोणीतरी तुमच्या कामाला गेला आतमध्ये एकतरी, पण त्याच्याविषयी आम्हाला सांगायचं नाही, त्यांच्याकडून स्वतःच बघायचं. आम्ही तर तुमच्यासाठी भांडतोय, तुमच्या 50% इकडे असतील, 50% तिकडे असतील, तर त्यामध्ये आपल्या मतभेद होतील, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही सगळ्यांनी अगदी एक निर्णय घ्या. ज्या दिवशी तुमची 2 तारखेची नाईट संपली, नाईटला पण जाऊ नका, नाही तर तुम्हाला पश्चिम दाखवतील, दुसरी येत नाही म्हणून. 2 तारखेच्या नाईटलाही जाऊ नका, नाही तर तुम्हाला पश्चिम दाखवतील, बरोबर ना? गेट उघडणार नाही. तर तुम्ही त्या दिवशी अजिबात सगळ्यांनी एक संघ राहणं गरजेचं आहे. आणि आपण युनियनचा पण विषय बघू, आणि जे काय असेल अडचणी तुम्ही काही घाबरायची गरज नाही. एकही माणसामध्ये हात लावणं ही माझी जबाबदारी आहे. सगळ्यांनी जोशाने उतरा, प्रत्येकाने ठरवा का मी माझ्याकडे 4 माणसं घेऊन येईल, अशा पद्धतीने कसा 5-25-50 हजाराचा मोर्चा आपला घेऊन जाता येईल. यास हा, आणि तुमच्या कंपनीच्या ड्रेसवर अजून चांगलं आहे. टाटा वाल्याला पण लावून कामाला बरोबर आणि नाही अजिबात तुम्ही फक्त कंपनीच्या कामा नाही. माझा लढा पण आहे, तुमचा लढा पण आहे, सर्वांचा लढा आहे. यासाठी सगळ्यांनी आपल्याला एक संघ राहून आपल्याला एकदम ताकदीने या लढ्यात उतरायचं हे लक्षात ठेवा. परंतु अजिबात मतभेद करू नका, जे होईल ते होईल. आणि काही कितीतरी मिटवण्याचा प्रयत्न केला तरी मी काय चुकीचं आश्वासन देऊन मिटून घेणार नाही. जोपर्यंत तुम्हाला परमनंट लेटर हातात देत नाही, जोपर्यंत तुमचं समान वेतन करत नाही, तोपर्यंत मी तुमच्याशी कुठलाही लढा मिटून घेणार नाही.